चला नेहमीप्रमाणेच मॉर्निंग झाली आणि मग मी शंभूला स्कूलला जाण्यासाठी उठवलं. त्याला चहा, दूध वगैरे करून दिला आणि त्याने त्याला चपाती खूप आवडते म्हणून मग मी पटकन त्याला चपाती बनवायला घेतली. पटपट, पटपट फास्ट. सिया झोपलेली होती तोपर्यंत मला त्याचा टिफिन बनवायचा होता. मग मी पटकन त्याला अशी चपाती लाटून घेतली छान. त्याला बिना तेलाची चपाती आवडते. अशी जी व्हाईट व्हाईट दिसते ना तशी चपाती त्याला आवडते. मग मी तोपर्यंत इकडे बटाटा ठेवला होता गॅसवर. कारण एवढा वेळ पण नव्हता मला भाजी बनवायला आणि चला म्हणलं वेगळं पण त्याला काहीतरी होईल म्हणून मग मी त्याला पटकन आलू ठेवलेला होता गॅसवर भाजायला. नंतर मग त्याची आवराआवर करायला घेतली. शंभूने त्याचा ड्रेस वगैरे युनिफॉर्म कुठं ठेवला आहे त्याला सांगूपर्यंत माझी पोळी पूर्ण होऊन गेली होती. हे अशी सकाळ सकाळची गडबड होते. तोपर्यंत सियाला थोडासा जरी आवाज आला का तरी असं वाटतं की ती लगेच उठून जाईल म्हणून मग असं एकदम बारीक हळू आवाजात सगळं करावं लागतं. मग तोपर्यंत शंभूने त्याचा ड्रेस युनिफॉर्म घालायला घेतला. नशीब तो त्याचा ड्रेस घालायचं शिकला आहे. नर्सरीपासून सिनियर KG पासून तो त्याचा ड्रेस वगैरे घालतो, बटन वगैरे लावतो. त्याचं तो शिकला आहे. तेवढं एकतरी काम मला इझी जातं. नंतर मग मी असं विचार केला त्याला शॉर्ट ब्रेकला काय देऊया. शॉर्ट ब्रेकला मग मी त्याला कधी फ्रुट्स देते, कधी सलाड देते, तर कधी म्हणजे सँडविच पण देते मी त्याला त्याच्या आवडीचं. त्याला एकदम प्लेन सँडविच आवडतं. त्याच्यामध्ये थोडासा बघा मी चीज त्याच्यामध्ये किसून टाकलं, थोडंसं सॉस टाकला आणि मग मी ते छान असं परतून घ्यायला तव्यावर ठेवलं. ते पटकन मला वेळ नव्हता म्हणून मग मी पटकन चपातीचाच तवा होता त्याच्यावरती ते छान भाजायला ठेवलं. बघा दोन्ही साईडने मी त्याला असं छान थोडं खरपूस तूप लावून मस्त त्याचं चीज मेल्ट होईपर्यंत मी त्याला असं थोडंसं भाजून घेतला. तोपर्यंत इकडे बटाटा ठेवलेला होता मी गॅसवर. तो बटाटा घेतला. त्या बटाट्यावरती सगळं ब्लॅक कलरची जी साल आलेली होती ती एकदम काढून घेतली. बघा लहानपणी आमची मम्मी आम्हाला अशीच द्यायची. कधी कधी उशीर झाला ना शाळेला तर हा बटाटा अशी भाजून द्यायची. त्याची टेस्ट ना बघा एकदम वेगळीच लागते आणि खूप छान लागते. जसं आपण नेहमीप्रमाणे जी भाजी बनवतो ना त्याच्यापेक्षा ही टेस्ट त्याची वेगळीच लागते. तुम्ही बघा नक्की ट्राय करून बघा. मग मी त्याच्यातला असा व्हाईट पूर्ण आलू जो आहे तो काढून घेतला. असा एकदम स्मॅश केला. एकदम तो छान सॉफ्ट भाजला गेलेला होता. मला वाटलं होतं भाजतोय की नाही, पण मग तो छान भाजलेला होता. मग नंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं. त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं. नंतर थोडेसे हळद टाकले त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यात थोडंसं वरतून ना थोडंसं तेल सोडलं की जेणेकरून तो छान असा एकजीव होईल बघा. आणि मग तोपर्यंत शंभू त्याचा आवरत होता. मग मी पटकन त्याचा हा टिफिन भरायला घेतला. म्हणलं चला पटकन सिया पण उठेल. माझ्या डोक्यात हेच असतं की सिया उठले की काहीच होत नाही. मग मी हा छान बटाटा असा स्मॅश करून घेतला. छान एकत्र एकजीव करून घेतला आणि टिफिनला मग त्याला मी शॉर्ट ब्रेकला कारण एकाच टिफिनमध्ये देते कारण की त्याच्या ऑलरेडी बॅगमध्ये खूप ओझं असतं बुक्सचं आणि त्याचे 2-2 टिफिन म्हणल्यावर नाही होत. लगेच तोपर्यंत बघा आवाज आणि आमची सिया ही लगेच उठून बसली आणि शंभूचं तोपर्यंत आवरून झालेलं होतं आणि त्याची व्हॅन येण्यासाठी त्याला 10 मिनटं होती. मग म्हटलं चल 10 मिनटं थोडासा तू रेस्ट कर. मग मी पटकन इकडे किचन आवरायला घेतलं. सगळं घाण झालेलं होतं पोळ्या वगैरे करून. तर मग पटकन मला कसं सवयच आहे ती किचन पटकन लगेच स्वयंपाक झाला की जसा असेल तसा मी पुसून घेतेच तो. ते घेतल्याशिवाय नाही होतच नाही. आणि मग नंतर शंभू स्कूलला गेला. पण ट्विस्ट असा झाला की आम्हाला आज माहीतच नव्हतं त्याला कलरफुल ड्रेस घालायचा आहे. म्हणून मग ही अशी जी गंमत झाली आज सकाळ सकाळ धावपळीत कोणाच्या लक्षातच नाही आलं की माहिती होतं कलरफुल ड्रेस आहे पण गडबडीत आम्ही त्याला युनिफॉर्मच घालून दिला. हे लक्षातच आलं नाही कोणाच्या. मग नेमकं शंभूचे पप्पा त्याला खाली सोडवायला गेले आणि व्हॅनमध्ये बसल्यावर त्यांच्या डोक्यात आलं. मग मला त्यांनी कॉल केला. मग त्याला वरती घेऊन आलो आम्ही. मग त्याला कलरफुल ड्रेस घातला कारण रक्षाबंधन सेलिब्रेशन होतं त्याचं. मग ही अशी आमच्या सकाळ सकाळ धावपळीमध्ये आम्ही असं विसरून गेलो. कधी कधी होतं असं. चला हा आमचा ट्विस्ट होता माझ्या हा व्हिडिओमधला. नंतर मग सियाला थोडंसं खेळवलं कारण वातावरण पण खूप छान बाहेर झालेलं होतं. आता चहा वगैरे करूया म्हणलं मस्त. कसं मुलं शाळेत स्कूलला सोडलं ना की मग थोडा निवांत भेटतो 10 मिनटं. थोडं 10 मिनटासाठी जरी चहा दिवसाचा पूर्ण हे होऊन जातो. मग तिच्यासोबत थोडंसं तिला खेळवलं. थोडंसं तिला हे केलं कारण की ती पण खूप बोर होऊन जाते तिचा दादा गेला की. दादा स्कूलला गेलं की तिला पण थोडं एकटं एकटं वाटतं. चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक